लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असली तरी नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे कोढे अद्याप राजकीय पक्षांना सोडवता आलेले नाही। आघाडीबरोबरच भाजपामध्ये उमेदवारीवर मोठी रस्सीखेच सुरू झाल्यानं दिल्लीची वाट सर्वांसाठीच अवघड झाल्याचं चित्र आहे। लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय घोळ आणि उमेदवारी निश्चिती अद्याप अनिश्चितच आहे। गेल्या 6 महिन्यांपासून नगर लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवारांबाबत फक्त चर्चा सुरू असून राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी तसेच भाजपालाही उमेदवार निश्चित करता आलेला नाही। विरोधी पक्षनेते डॉक्टर सुजय विखे यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा लढवणारच असा पवित्रा घेतल्यानं आघाडीच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राष्ट्रवादीने नगरची जागा न सोडण्याचा पवित्रा घेत अनेक नावांची चर्चा घडून आणली आहे, मात्र त्यांनाही उमेदवार अंतिम करता आलेला नाहीये। आता अखेरच्या टप्प्यात डॉक्टर सुजय विखे थेट भाजपाचे कमळ हातात घेणार अशी चर्चा रंगली आहे। विखेंच्या संभाव्य भाजपा प्रवेशाने भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधींसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अस्वस्थ असलेल्या गांधी समर्थकांनी थेट मुंबई गाठून मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षांसमोर गांधींनाच उमेदवारी देण्याची विनंती केली आहे। स्वतः खासदार गांधी हेही दिल्लीत श्रेष्ठींना साकडे घालत असल्याचं सांगण्यात येत आहे। दुसरीकडे सुजय विखे यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्तही निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे। या राजकीय घडामोडी होत असताना तिकडे नगरच्या जागेबाबत आघाडीतही चर्चा सुरू झाल्याचं सांगण्यात आलंय। राष्ट्रवादीनेही नगरची जागा सोडण्यास नकार दिला असला तरी त्यांनाही अद्याप उमेदवार निश्चित करता आलेला नाही। राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप, प्रशांत गडाख, अनुराधा नागवडे यांच्या नावाची चर्चा घडून आणली जात आहे। या चर्चा आणि राजकीय घडामोडींमुळेच सर्वच इच्छुकांचे जीव टांगणीला लागलेले आहेत। दिल्लीची वाट वाटते तितकी सोपी नाही याचीच प्रचिती सध्या सर्वपक्षीय इच्छुकांना येत आहे। प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।